त्यानंतर तो एका विशिष्ट अवस्थेला गेल्यानंतर तो संत होतो. नंतर लोक त्याच्या विचार आणि आचाराकडे पाहून ज्या काही प्रेरणा घेतात त्याला सद्गुरू समजतात. आणि आपल्या ठाईच्या अशा आचार विचारांमुळे ज्याच्या ठाई देवालाही आश्रय घेण्याची इच्छा होते त्यानंतर ते सद्गुरू म्हणून वावरतात. येतात माणूस म्हणून जन्माला. हे जे काही मनुष्य जीवनाचे प्रमोशन्स आहेत हे दाखवून देण्याकरता म्हणून संत सत्पुरुषांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवावाच लागतो. असे उत्तम महापुरुष समर्थ स्वामी रामदास यांचं उदाहरण आपण आपल्या जीवनात घेऊ शकतो. सद्गुरू रामदास स्वामी महाराज एक श्रेष्ठ भक्त म्हणून त्यांच्याकडे आपण पाहूया. करुणाष्टक आपण सगळे वाचतो. तुझविन रामा मज कंठवेना आपण म्हणतो. एका श्रेष्ठ भक्ताची अवस्था कशी असू शकते ती दासबोधाच्या नंतर म्हणणाऱ्या आरतीतही आपण समजू शकतो. कल्याण करी रामराया जनहित विवरी तळमळ तळमळ होतची आहे. भक्त म्हणून जर आम्ही समर्थांकडे पाहिलं तर आमच्या जीवनातल्या तळातला मळ काढण्याची प्रक्रिया सद्गुरू रामदास स्वामी महाराज दासबोधात सांगतात. आणि एका श्रेष्ठ भक्ताची निर्मिती, निर्मळ भक्ताची निर्मिती ते करतात. या श्रेष्ठांकडनं मी रामदास स्वामी महाराजांचं चरित्र सांगणार नाही, परंतु समर्थ भक्त म्हणून आपण इथे येत असताना एका विशिष्ट तळमळीमध्ये भगवंताशी सामरस्य या सृष्टीवरच्या साऱ्याच भक्तांनी साधलाय. त्याचा आपण थोडा विचार करूया. श्रेष्ठ भक्त कसा असतो? रामदास स्वामी महाराज, कल्याण स्वामी महाराज, श्रीधर स्वामी महाराज सारेच संत सत्पुरुष ज्यावेळेला एका भक्त म्हणून भूमिकेमध्ये आपण त्यांना बघूया तेव्हा एक श्लोक आठवतो की या सिद्ध पुरुषांची भक्ती कशी असते. देहंच नश्वर अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यति यतो ध्यगमत् स्वरूपम दैवादपेतम उत दैववशादपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा. याचा अर्थ सांगतो की सिद्ध पुरुषांच्या ठाईची ती भावना आम्ही उचलायची आहे की हा देह नश्वर आहे असे संत सांगत आले, आपल्यालाही माहिती आहे. त्या देहाची अवस्था आता कशी चालली आहे याकडे सिद्ध संत सत्पुरुषांचं लक्ष नसतं. सिद्धो न पश्यति यतो ध्यगमत् स्वरूपम. भक्ती राष्ट्राची करा, सर्वाभूती भगवत भाव असा भाव ठेवत असताना दीन रांजल्या गंजल्यांची भक्ती करा, सेवा करा की भगवंताची भक्ती करा. सिद्धो न पश्यति यतो ध्यगमत् स्वरूपम. सिद्ध पुरुष या अवस्थेकडे पाहतच नाही. खऱ्या अर्थाने भगवंताचा भक्त व्हायचं असेल तर त्याची एकच खूण आहे, देहाचं भान गेल्याशिवाय देवाचं भान येतच नाही. देहबुद्धी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देवभाव हा आमच्या ठाई उमटत नाही. आजकाल अध्यात्म ही गोष्ट अभ्यासाची, शिक्षणाची, ती अकॅडमिक्सच्या स्तरावर आली आहे. एक लक्षात घ्यायचं, एखादा विद्वान मनुष्य असेल, खूप त्याचा अभ्यास झाला असेल तर तो चकित करू शकतो. एखादा अर्धवट असेल तर तो भ्रमित करू शकतो. परंतु ज्याला खऱ्या अर्थाने प्रासादिक ज्ञान असेल तो आपल्या संगतीत भक्तजनांना कृतार्थ मात्र करू शकतो. हे कृतार्थपण संप्रदायाचा अर्थ काय? शेवटी हे संप्रदाय अस्तित्वामध्ये होते काय?
मिरेचा संप्रदाय आहे काय? कबीरांनी स्वतः आपल्या संप्रदायाची घोषणा केली काय? किंवा ज्यांनी वैदिक आचार विचार आणि सदाचार आमच्यापर्यंत आणला त्यांनी वैदिक संप्रदाय निर्माण केला काय? समर्थांनी रचना जरूर लावली, पण आपल्या संप्रदायाची घोषणा कधी केली काय? पंढरीची वारी जेव्हापासून आली, जिथून कुठून सुरू झाली, त्या ठिकाणी हा वारकरी संप्रदाय आहे अशा प्रकारची घोषणा कोणी केली काय? किंबहुना ज्या पद्धतीच्या कीर्तन शलाका आणि शैली दिसतात त्या नारदांनी सुद्धा आपली कुठली शैली विकसित केली होती काय? नाही. ज्या ठिकाणी विद्या वास करते आणि ती विद्या आम्हा सर्वांना मुक्त करते, सा विद्याया विमुक्तये. असे विद्यावान गुणी अति चातुर रामकाज करिबे को आतुर, अशा पद्धतीचे जे कोणी असतात ते त्या चौकटीत तसे राहत नाहीत. परंतु याचा अर्थ असा की संप्रदाय नावाची गोष्ट ही चौकटीत टाकणारी आहे काय? मुळीच नाही. संप्रदाय या गोष्टीचा अर्थ सरळ सरळ भावार्थरित्या जर आपण पाहिला तर संप्रदान करणं याचा अर्थ असा आहे, जे जे मला कुठून तरी प्राप्त झालं ते प्रसाद म्हणून समोरच्याला देणे, या दृष्टीने सम हा धातू लागला आणि देवाचं देणं माझ्यापर्यंत जे आलं ते प्रसाद म्हणून तुम्हाला वाटतोय, यात माझं काहीही नाही, याची निर्मळ प्रक्रिया संप्रदाय आहे. दुसरा त्याला कुठलाही अर्थ उरत नाही. आणि म्हणून जो जो आपल्या ठाईचं प्रासादिक म्हणून जे जे उत्तम माझ्यापाशी आहे ते देण्याचा प्रयत्न सगळ्या भूतमात्रांच्या कल्याणासाठी आईच्या वात्सल्याने करतो, तो सद्गुरू आणि तो सांप्रदायिक. आणि म्हणून एकमात्र असं दैवत आहे की ज्याला आईचं विरुद्ध लागलं त्याला सद्गुरू माऊली असं म्हणतात. असे सिद्ध पुरुष कसे असतात? देहांच नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यती येतो ध्यगमत स्वरूपम दैवादपेतम उत दैववशादपेतम. दैवानी माझ्या जीवनाशी कसा खेळ खेळलाय याच्याशी त्याला घेणं देणं नसते. एका श्रेष्ठ नशेमध्ये ते लोक डोलत असतात. वासो यथा परिकृतम मदिरा मदांदाह. दारू पिलेला एखादा माणूस नालीच्या काठाशी पडतो, 1.25 रुपयाची घेतो आणि नशा उतरल्यानंतर लक्षात येतं घड्याळ गेलाय, मोबाईल गेलेला आहे, जोडा गेलेला आहे, कपडे गेलेले आहेत. या सगळ्यांचा हिशोब तो नंतर लावतो, म्हणतो 1,25,000 गमावलं, 1.25 रुपयाची घेतली होती. म्हणून एका भजनामध्ये म्हटलंय, जगतातील सर्व नशा चढती अन उतरती, सद्गुरु प्रेमाची नशा चढतीच राही गती. काही न धिक्कारणे काही न मागणे तया, पैल उभा सद्गुरुनाथ प्रेमे तया पाहूया, सगुणाच्या निर्गुणाच्या पलीकडे जाऊया. सद्गुरूंच्या चरणी शरणागत होताना आम्हाला नशा जी मागायची आहे ती अशी नशा मागायची आहे, वासो यथा परिकृतम मदिरा वरांदा. सामान्य माणसाला 1.25 रुपयाची घेऊन 1,25,000चा पश्चाताप त्याच्या जीवनात होतो. परंतु संत सत्पुरुष सिद्धांची नशा तशी नाही. घड्याळ काय, मोबाईल काय, जोडा काय आणि वस्त्र काय, ते त्यांच्या उपास्य दैवताशी इतके समरस झाले असतात की आपत प्रसंगी काळही आला तरी त्याला म्हणतात, न्यायचं असेल तर हे देहाचं जीर्ण वस्त्र नाही, मी केव्हाच माझ्या उपास्याच्या पदाशी विराजमान आहे, मी त्याच्याशी समरस झालो आहे. या उच्च पद्धतीचे साधक अद्वैती विराजमान असणारे समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराज, चोखा निळा बंका ज्ञाना नामा एका, मीरा सूर कबीर, किती जणांचे नाव घ्यायचे. ही अवस्था आम्हाला आमच्या सद्गुरूंच्या स्वरूपाकडे पाहता पाहता ती घ्यायची आहे. देवापासून मी काय घेऊ शकतो यापेक्षा भगवंताला मी काय देऊ शकतो, ज्या वेळेला या पद्धतीची विचारधारा आपल्या मनामध्ये आपल्या अंतःकरणात स्थिर होते तिथे परमार्थाचा खरा प्रवास सुरू होतो. परमार्थ म्हणजे शेवटी काय? समजा आपण शब्द पाहिले, अध्यात्म, परमार्थ.
जीवनाचा भगवंताशी असलेल्या संबंधाविषयी प्रामाणिक विचार, याचं नाव भक्ती. आणि तो कसा करायचा? आधी म्हणजे पुढे. इतर कोणाला मी साक्षी मानणार नाही. जे आत्मस्वरूप आहे ते सर्वात सत्याचं स्वरूप आहे. स्वतःच्या आत्म्याला साक्षी मानून जो आयुष्यातलं प्रत्येक पाऊल टाकतो प्रामाणिकरित्या, त्याला अध्यात्म म्हणतात. परमार्थ म्हणजे काय? माझ्या जीवनाचा परम अर्थ मला कळणं आणि त्यानुसार मी माझ्या जीवनातलं प्रत्येक पाऊल टाकणं, याला परमार्थ म्हणतात. जटिल कुठल्या व्याख्येत जाण्याचं कारणच नाही. सद्गुरूंच्याकडे जाण्याचा मुळात उद्देशच हा असावा की माझ्या जीवनाचा अर्थ मला कळावा आणि माझ्या जीवनातल्या प्रत्येक पावलाला आत्मसाक्षीत्व लाभावं. अशा मनुष्याच्या जीवनात कधीही चुका किंवा पाप होणे संभव नाही. आणि असे श्रेष्ठ भक्त ज्यावेळेला आपल्या जीवनात कुठल्याही ध्येयाला अंगीकारतात, आणि संतांनी 3च ध्येय दिलेत. एक तर देवाचं काम कर, नाही तर धर्मासाठी, देश के लिए जीना सीखे, धर्म के लिए मिटना सीखे, नाही तर मग देशाचं काम कर. वासुदेव बळवंत फडके एक चालतं बोलतं उदाहरण आहे. टेंबे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने जन्माला आलेलं अपत्य, मी माझ्या लहानपणी कथा ऐकली आहे. जन्माला आल्यानंतर दत्त भक्तीची उपासना प्राप्त झाली. कधीतरी गुरुचरित्राचं पारायण कर, वेळ मिळाला तर, असं सांगण्यात पण आलं. आणि देशभक्तीची प्रेरणा सद्गुरूंकडून प्राप्त झाल्यानंतर पॅन्टच्या खिशात गुरुचरित्र ठेवून कधीतरी अशी वेळ मिळेल काय याची वाट पाहत देशकार्य चाललाय. जीवनामध्ये काहीतरी उदात्त ध्येय आणि त्यासाठी वाटचाल जर आमच्या जीवनाची प्रामाणिकरित्या सुरू आहे, आणि आपण ज्या अर्थाने अध्यात्म आणि परमार्थ पाहिलं त्या रीतीने परमार्थ आणि अध्यात्म ज्याच्या जीवनात आहे, त्याच्याकडनं परमेश्वर दुसरी भक्ती करून घेतच नाही. तो जे जे करतो ती भक्तीच असते. असे वासुदेव बळवंत फडके त्यांना अटक झाल्यानंतर जेलमध्ये जातात. बरोबरीचे अनेक प्रापंचिक लोक, कोणी रडायला लागतात, कोणाला भीती वाटते की माझ्या मुलीचं अमुक व्हायचं आहे, माझ्या मुलाचं तमुक व्हायचं आहे, माझं आत्ताच लग्न झालं. आणि इकडे वासुदेव बळवंत फडक्यांना मात्र एक विलक्षण प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर आहे. सगळे लोक म्हणतात, वासुदेवा तुला भीती नाही वाटत? अरे म्हणे, कसली भीती बाळगायची? इतक्या वर्षापूर्वी मला सद्गुरूंनी सांगितलं होतं की या या नियमांच्या अधीन राहून गुरुचरित्राचं पारायण कर. कोणते नियम आहे? गादीवर झोपायचं नाही, पाच चपला जोडे घालायचे नाहीत, स्त्रियांच्या सहवासात राहायचं नाही, व्रतस्थ राहायचं, कोरडच खायचं. म्हणे या सगळ्या नियमांच्या अधीन असणारं वातावरण मला परमेश्वराने तसंच दिलं आहे. जेलमध्ये गादी नसते, पायामध्ये चप्पल नसते, खायला रुखसुख असतं, जमिनीवर झोपावं लागतं. कोळसा घेतला, दत्तमूर्ती भिंतीवर काढली, आपल्या पॅन्टमधलं गुरुचरित्र काढलं, वाचन केलं आणि जेलमध्येच दत्तदर्शन झालं. जीवनामध्ये प्रामाणिक ध्येय, प्रामाणिक हेतू, उदात्त विचार आणि त्या अनुषंगाने टाकलेले पावलं, मग ते देव, देश आणि धर्म कारणासाठी जर असतील, वेगळी भक्ती करण्याची आवश्यकता नाही. साऱ्या संतांच्या वाङ्मयातून भक्तीचा जर सार काढला, भक्तीची व्याख्या काय, तर एकच सार निघतो. जो मनुष्य ही काळजी घेतो की माझ्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक पाऊल ते असंच असेल की ज्याने माझ्या भगवंताला संतोष होईल, ज्याने माझा देव दुखावेल
असं कार्य मी करणार नाही, अशा प्रत्येक पाऊल जो कोणी टाकतो त्याच्या जीवनातलं प्रत्येक पाऊल हे भक्तीचं पाऊल असतं. मग त्याचा देव हा प्रत्यक्ष परमात्मा असो, उपास्य दैवत असो, देश असो, की जीवनातलं कुठलं उदात्त ध्येय असो. कोणत्याच सद्गुरूंनी मनुष्याला कोणत्याच चौकटीमध्ये बांधून ठेवलं नाही. अहमात्मा गुडाकेश ते जर तत्व साऱ्याच्याच ठिकाणी विराजमान आहे, नाही आहे शब्द न साहे करिता अनुमान, हे जर सकल संत सत्पुरुषांचं आणि अनुभवी माणसांचं कथन आहे, तर विशिष्ट ठिकाणीच परमेश्वर आहे अशा चौकटीत मनुष्याला बांधून ठेवण्याचं रिकाम पण संत सत्पुरुषांकडे नाही आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की परमेश्वराने भक्ताची अवस्था आपल्यापेक्षा स्वतंत्र आणि उच्च ठिकाणी करून ठेवली आहे. आणि मनुष्य जीवनाला प्राप्त झालेलं सर्वाधिक ऐश्वर्य कोणतं असेल तर त्याच्या ठाई लागलेली भक्त म्हणून उपाधी आहे. याच्यापेक्षा मोठी पदवी या चराचरात दुसरी कोणतीच नाही. हे सगळं आपल्या मनुष्याच्या ठिकाणी असून सुद्धा जेव्हा तो विसरतो त्या ठिकाणी त्याच्या जीवनाचं करंटेपण आणि क्षुद्रत्व आहे. आणि म्हणून देशासाठी सुद्धा जीव तळमळला, सागरा प्राण तळमळला असं करताना सावरकरांची जी अवस्था होते तीच अवस्था माझ्या वाटीतलं दूध आता विठोबा का घेत नाही यासाठी रडणाऱ्या नामदेव महाराजांची सुद्धा होते. वाग गदगदा द्रवसे यस्य चित्तम, ज्याची वाणी गदगद होते. रुदंत भिक्षणम हससी क्वचिच्च विलज्ज उद्गायते नृत्यते च सभक्त नित्यम भुवनम पुनाते. अनेक विषयांत झालेल्या विकारी पुरुषांचा पदस्पर्श या भूमीला होतो. अशी भूमी सुद्धा ज्यावेळेला पवित्र होण्याची इच्छा करते त्यावेळेला ती भूमी अशा महापुरुषांचे पावलं माझ्या ठाई लागावे अशी इच्छा करते की जे आपल्या ध्येयाविषयी थोडासाही काही बोलत असताना भारत मातेचं नाव शिकागोमध्ये गेल्यानंतर नुसतं उच्चारल्या बरोबर वाग गदगदा द्रवसे यस्य चित्तम ही जी विवेकानंदांची अवस्था झाली होती. रुदंत भिक्षणम हससी क्वचिच्च. सांगितलं देहाचं भान गेल्याशिवाय देवाचं भान येतच नाही. हत्येला जो घाबरतो तो बलिदान करू शकत नाही. जो बलिदान करू शकत नाही हतोवा प्राप्स्यसे सर्व स्वर्गम, जितोवा जे काही असेल लक्षात ठेवावं. तो माणूस बलिदान नाही करू शकत. पारमार्थिक क्षेत्र हे मर्दांचं क्षेत्र आहे. मर्दपणा खरा धरा भक्ती पंथ हे जे संतांचं वचन आहे की सर्वस्व सोडण्याची तयारी ज्या क्षेत्रात करून घेतल्या जाते ते क्षेत्र भक्ती मार्गाचं आहे. आणि म्हणून समर्थांनी जे छत्रपती शिवाजी महाराज तयार केले देश कारणार्थ, महाराष्ट्र धर्म वाढवावा, त्यामध्ये हा महाराष्ट्र शासकीय नव्हे, राष्ट्र आणि देश याच्या संकल्पना कळल्या पाहिजे. देश आणि राष्ट्र याच्यात फरक आहे. ही देवभूमी आहे भारत. ददाती इशता देशः की या ठिकाणी जन्म देवालाही अवतार घ्यायचा असेल तर भारत भूमी शिवाय पर्याय नाही. ही भूमी अशी आहे की ज्या ठिकाणी चालता बोलता मनुष्य नराचा नारायण होतो, माणसाचा देव म्हणत होतो आणि देव होतो. इथल्या प्रत्येक मनुष्याला देव होऊन देह सोडण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून अशा भूमीला देश म्हणतात जो देव पण बहाल करतो. राष्ट्र या शब्दाचा अर्थ असा आहे
की साऱ्या विश्वाची राजधानी, आध्यात्मिक राजधानी, पारमार्थिक राजधानी, माणुसकीची राजधानी जर हा भारत आहे, तर इथून निर्माण झालेला विचार चराचरातल्या जितक्या कुठल्या टोकापर्यंत जात असेल तिथल्या भूतमात्रांना सभ्य करतो. इथला विचार जिथपर्यंत जात असेल, विचारांनी व्यापलेलं जे चराचर आहे त्याच्या तितक्या सीमेपर्यंत त्याला राष्ट्र म्हणतात. फरक समजून घ्यायचा. समर्थांनी जे म्हटलं की महाराष्ट्र धर्म वाढवावा, जीवनाचं हे कर्तव्य आम्ही विकसित विस्तारित केलं पाहिजे की माझ्या देशातला हा विचार जो संत सत्पुरुषांनी आजवर मांडला, समर्थांनी आजवर मांडला, आजही द्रष्टे महापुरुष मांडतायत, तो जगाच्या पलीकडे नेण्याची आमची तयारी असावी. आणि म्हणून समर्थ अजूनही खेड्यापाड्यांमध्ये पोहोचलेले नाहीत. तेव्हा पोहोचले होते, आम्ही मागे आणलं. ती जबाबदारी आमची ठरते खरी. महाराष्ट्र धर्म वाढवावा याचा अर्थ असा आहे की समर्थांच्या विचारांना आणि प्रेरणांना आम्ही सर्वत्र पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांच्या कुठल्याही आध्यात्मिक महापुरुषांच्या जीवनाचा विचार, त्यांचं सान्निध्य करत असताना एक लक्षात घ्यायचं की आमचं अध्यात्म, आमची भक्ती, दत्तगुरु कसे आहेत? आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुर अंते देव सदाशिव मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. हे गुरुत्व जे आमच्या भूमीच्या ठाई आलाय, विश्वाला देण्याची शक्ती धारण करणारं परमेश्वराचं अस्तित्व म्हणजे दत्त आहे. ते देते, ते कलियुगाचं हे सद्गुरु दैवत आहे. आणि अशा या दत्त स्वरूपाचं पहिलं मुख देव, दुसरं देश आणि तिसरा धर्म आहे. आणि म्हणून आम्ही जर भाविक असू, भक्त असू, कुठल्या महाराजांचे अनुग्रहित असू, कुठल्या पीठांच्या अनुगमन करणारे कोणी पवित्र आत्मे असू, तर रोमच्या राजासारखी आमची परिस्थिती व्हायला नको की देशावर आक्रमण झालं आणि तो फिडल वाजवत बसला. माझी रुची यात आहे. कोणी म्हणेल ध्यान, कोणी म्हणेल योग, कोणी म्हणेल समाधी, कोणी म्हणेल तत्वज्ञान. यात सगळं रमत असताना देशाची आठवण जर आम्ही विसरलो, धर्म कार्यार्थ आमची भूमिका आमच्या जीवनात कोणती असू शकते याचं चिंतन जर विसरलो, तर आम्ही भक्त म्हणून घेण्याला पात्र नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून समर्थांनी एकांगी भक्ती कधी सांगितली नाही. देवही सांगितला, देशही सांगितला आणि धर्मही सांगितला. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले सारेच ऋषीमुनी भगवान रामचंद्रांच्या काळामध्ये विश्वामित्र, जाबाल, वसिष्ठ, नामदेव, काय ऋषीमुनी भगवान रामचंद्रांच्या दरबारामध्ये नव्हते? भगवान गोपाल कृष्णांच्या ठाई परब्रह्म प्राप्त करून घेतलेले महान द्रष्टे महामुनी लोक नव्हते? देव, देश आणि धर्माचं तिहेरी भान आमच्या घराघरातून लोपलं. ज्या ज्या क्षणाला ते लोपलं त्या त्या वेळेला आम्ही पारतंत्र्यात गेलो आहे, लक्षात ठेवा. आज जगामध्ये 425 देश मुसलमानांचे आहेत, 625 कमी अधिक देश ख्रिश्चनांचे आहेत. 1-2 देश त्यांचे कमी जास्त झाले तर फरक पडत नाही, पण समर्थांना मानणारा, रामकृष्णाला मानणारा, वेदांना मानणारा हिंदूंचा एकमात्र देश आहे हिंदुस्तान. तो जर आम्ही आमच्या केवळ स्वार्थी आनंदाच्या किंवा सुखाच्या लोभापायी घालवून बसलो तर पुन्हा आम्हाला परमेश्वरी माफ करणार नाही. चले जा म्हणून इंग्रजांना आम्ही 1942 साली सांगितलं, तेव्हा तुमच्या माझ्या घरातून प्रत्येकाचा हात धरून एक ना एक अपत्य माता पित्यांनी या देवदेश धर्म कारणासाठी दिलं होतं. आज ते भान गेलं. त्याच्यामुळे एकच मुलगा, एकच मुलगी, नाही तर एकच मुलगी, तोही चेन्नई, तोही हैदराबादमध्ये, तोही कुठे बंगलोरमध्ये, आणखीन कुठे परदेशामध्ये, त्याच्या वस्तू बांधून देताना आई म्हणते अरे 200 ml फक्त काहीतरी सरबत चालतं म्हणून एवढीच बाटली देते. हे सगळं करून देत असताना वृंदावनातली माती किंवा सज्जनगडातली माती बांधून देत नाही की एक घास घेण्याच्या आधी ही माती कपाळाला लावून भारत मातेची आठवण करत जा. समर्थांना हे भान होत.
समर्थांना हे भान होतं. आणि म्हणून ठाई ठाई दासबोध सांगत असताना, काहीही सांगत असताना समर्थ ठाई ठाई आपल्या मठांची रचना, आपल्या महंतांची रचना, आपल्या विचारांची रचना, आपल्या साहित्यांची रचना करताना आपलं केंद्रबिंदू देश ठेवतात. आपलं केंद्रबिंदू त्या देशात नांदणारा धर्म ठेवतात. आणि त्या अनुषंगाने भगवंताचं, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे सुद्धा आमच्या मनावर बिंबवतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. व्याप्त असणाऱ्या समर्थांचं विचार वैभव अधिक व्यापक करण्याची आता अत्यंत आवश्यकता आहे. एक साधा प्रश्न आहे, परमेश्वराचा अवतार कशा करता? पटकन उत्तर येतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. जर हे काम आमच्या जीवनात आम्ही करू तर आम्ही भगवंताला अधिक प्रिय होणार नाही? पांडुरंगाशी ऐक्य साधलेल्या नामदेव महाराजांना जा पंजाब पर्यंत धडक मारा, हा देश आणि धर्म तुमची वाट पाहतोय. हे परमेश्वराला सांगावंच लागलं की नाही? दुष्काळ असताना सुद्धा आपला प्रांत सोडून मीराबाई ज्या वेळेला निघाली, मिरे वापस चल, तुझ्यामुळे दुष्काळ दूर होईल, तुझा मुलगा अत्यवस्था, आम्ही तुझी वाट पाहतोय, लवकर निघून ये. हा भावनिक प्रकार तेव्हाही झाला. गोस्वामींना पत्र लिहून विचारलं की मी काय करू, तेव्हा ते काय म्हणतात, बिलकुल वापस फिरायचं नाही मिरे. जे जे कोणी तुला या मार्गातनं परावृत्त करत असतील, त्यजिये ताही कोटी बैरी सम यद्यपि परमसनेही असतील तुझे कोणी सगळे बांधव. तीच मीरा भगवान गोपाल कृष्णाची प्राप्ती झाल्यानंतरही मेवाड प्रांताची पहिली राज्य घटना लिहिणारी पहिली महिला आहे. हे विसरता येईल का? नाही विसरता येत. देव, देश आणि धर्म कारण निराळे आहेत. ज्या वेळेला आम्ही आमच्या या गैरसमजुती करून घेतल्या त्याच ठिकाणी देव जर धरला तर आम्ही देशाच्या ठाई पराभूत झालो. केवळ राष्ट्र राष्ट्र आणि देश असं करत बसलो, पण भगवंताचं ते स्वरूप आहे याचं विस्मरण जर झालं तर आमच्या वैदिक सनातन रीतीभाती आम्ही त्याही गमावून बसलो आणि धर्म तर मग बाजूलाच राहिला. असं वाटतं की येणाऱ्या इतिहासामध्ये या चुका तर आम्ही पुन्हा पुन्हा करणार नाही. एक लक्षात ठेवा, भक्ताचा संबंध किंवा भक्ताची व्याख्या परमेश्वर कसा पाहतो भागवताचं उदाहरण आहे. भगवान श्री शुकदेव परीक्षितीला भागवत सांगतात. भागवत सांगितल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे परीक्षितीला मोक्ष मिळाला, जे काही मिळालं, मी त्यात जाणार नाही. परंतु तिथे अशाच पद्धतीने सारे भक्त मंडळी बसले होते. त्यांनी शुकदेवांच्याकडे मोर्चा नेला. श्री शुकदेवाने त्यांनी विचारलं की भगवान म्हणे ये तो सरासर पक्षपात हो गया. म्हणे कसा पक्षपात? म्हणे आम्ही सगळ्यांनी भागवत ऐकल्यानंतरही म्हणे केवळ मोक्ष नावाची गोष्ट जी आहे, जे जे काही प्राप्त झालं ते या परीक्षितीला प्राप्त झालं, आम्हाला का नाही? आम्ही काय कमी होतो? आम्ही काही गुन्हा केला होता? आमच्यात काही कमतरता तुम्हाला भासली? तेव्हा एक श्लोक जो मुखातून निघतो तो असा आहे, शिवाय लोकस्य भवाय भूपते या उत्तम श्लोक परायणा जनाः. हा परीक्षिती कसा आहे? शिवाय लोकस्य भवाय भूपते. स्वतःच्या मोक्षासाठी सर्पदंशाचं भय बाळगून भागवत ऐकायला बसला खरा, परंतु भागवत ऐकता ऐकता त्याला ज्या अनुभूती झाल्या तर त्याच्या मनामध्ये प्रजेतल्या आणि सृष्टीतल्या प्रत्येक दुःखित पीडितांबद्दल एवढं कारुण्य उत्पन्न झालं की तिथेच त्यांनी ठरवलं, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी,
परीक्षितीला असं वाटलं की भगवंता, या भागवत श्रवणातून मला तू जे काही देणार आहेस ते मला प्राप्त न होता ज्यांच्या ज्यांच्या जीवनात दुःख आहे, ज्यांच्या जीवनात तुझ्या कृपेची आवश्यकता आहे, त्या सगळ्यांना हे मिळो. आम्ही सद्गुरूंचं सान्निध्य करत असताना, परमेश्वराच्या समोर जात असताना आम्हाला स्वतःच्या संदर्भातलं कारुण्य सोडून दुसऱ्या विषयीचं चिंतनही नसते. सद्गुरूंच्या इथे अमृताचं भांड सागर म्हणून जो सद्गुरू असतो, तिथे ताकाचे जर्मनचे भांडे घेऊन आम्ही जातो. सद्गुरूंच्या हातात माझ्या मुलीचं लग्न होईल काय? प्लॉट जरा दक्षिण मोठी आहे महाराज, त्याचं काही वास्तुशास्त्र तुम्ही सांगता काय? खूप दिवसाचं आहे, अंगावरची खाज महाराज मिठूनच नाही राहिली, काही औषध आहे काय? मुलगा 12वीला आहे, तर काय सद्गुरूंनी अभ्यास करायचा काय? सद्गुरू कशासाठी आहेत? समाज कल्याण अधिकारी आहेत काय ते? सोशल वेलफेअर ऑफिसर आहेत काय ते? जीवनाचा अभ्युदय कल्याण सिद्ध करून देणारा सद्गुरू परमात्मा, त्याच्याकडे आम्ही काय घेऊन जातो? समर्थांकडून काय घ्यायचं? समर्थांकडून समर्थांना अपेक्षित ते घ्यायचं. जे जे माझ्या जीवनात तुम्हाला अपेक्षित आहे ते सद्गुरू करून घ्या, हे जीवन तुम्हाला सादर आहे. याच्या पलीकडे भक्ताचा अन्य कोणता भाव असू शकत नाही. दुर्दैवाने आम्ही आमचे भयानक अर्ज घेऊन त्यांच्या समोर जातो. अनेक अवांतर विषयांना आम्ही नको तेवढं महत्व देत बसतो. वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र नाही का? खूप लोक येतात माझ्याकडे, मला विचारतात की महाराज वास्तुशास्त्रानुसार हे घर बांधायचं आहे, तुमचे काय विचार आहेत? मी त्यांना एकच सांगतो की या सज्जनगडाची निर्मिती करताना कोणत्या वास्तुशास्त्रज्ञाला बोलावलं होतं काय? कितीही वास्तुशास्त्राने घर बांधलं आणि आतमध्ये राहणारे भूत असतील तर शांती नांदेल काय? आणि कितीही भयानक पद्धतीचं घर असलं परंतु आतमध्ये राहणारा दक्षिणमुखी असेल पण हनुमंतासारखा असेल तर शांती कुठे जाईल काय? नाही जाणार. आमच्या ठाईची आमच्या जीवनविषयक भूमिका कशा आहे यावर आमचं खरं भक्तपण भगवंताचं अवलंबून असते. लक्षात ठेवा, मी देवाचा भक्त आहे हे आम्ही म्हणणं उचलली जीभ लावली टाळायला सोपं आहे, पण परमेश्वराने म्हणणं की हो हा माझा भक्त आहे, हा जीवनातला सर्वोच्च गौरव आहे. मी यांचा अनुग्रहित आहे हे पटकन ओळख देताना आम्ही कुठेही जातो आणि सांगतो. हे आजकाल झालं, पूर्वी असे सांगत नसत की आम्ही यांचे अनुग्रहित आहोत. पतीचं नाव आणि सद्गुरूचं नाव सांगत नसत. ती आपल्या स्टेटसची गोष्ट नाही आहे, तो स्टेटसचा सिंबल नाही आहे. हे आमचे सद्गुरू आहेत यापेक्षा हे तर कोणीही म्हणते, पण हा माझा खरा सत्शिष्य आहे, हा बोल ज्यावेळेला आमच्या विषयी सद्गुरूंच्या मुखातून असेल तो आमच्या जीवनाचा सर्वोच्च गौरव ठरेल. ती वाट आयुष्यामध्ये आम्ही पाहू शकू काय की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, शिवरायांचा 8वा प्रताप, आपल्या शिष्याविषयीची भूमिका. असा भक्त मी माझ्या जीवनात माझ्या सद्गुरूंचा असू शकतो काय? हा प्रश्न आम्ही आमच्या जीवनात जर स्वतःला विचारू तर सद्गुरूंच्या समोर जात असताना कोणत्याही लौकिक भूमिका, कामना आणि इच्छांना घेऊन जाण्याची आमची हिंमतच होणार नाही. गडावर यायचं समर्थांच्या पायाशी ते समर्पित होण्यासाठी. एक साधन म्हणून हे जीवन शंखचक्र गदा पद्मासारखं तुमच्या हाती येईल काय? ही एक इच्छा प्रदर्शित करण्यासाठी सद्गुरूंच्या समोर जायचं असते. मग ते देशविषयक असो, ते भगवत विषयक असो, की ते देवाधर्माच्या संदर्भात असो, भगवत भक्तीच्या संदर्भातलं असो. की एवढा गौरव केला अशा भक्तांच्या संदर्भात पहा. परमेश्वराला एकदा विचारलं, का भगवंता तुम्ही तर स्वतंत्र असता, सर्वतंत्र स्वतंत्र अशी तुमची बिरुदावली आहे नाही का? आचार्यांच्या पीठावर असते ना, सर्वतंत्र स्वतंत्र अशी. भगवंत म्हणतात हा तुमचा गैरसमज आहे. मी अजिबात स्वतंत्र नाही, मी एका व्यक्तिमत्वाच्या गुलामीत नेहमी नांदत असतो. तो म्हणे असं कोणतं आहे?
त्या ठिकाणी परमेश्वराच्या मुखातून एक तथ्य बाहेर पडतं. काय म्हणतात भगवंत? अहम भक्त पराधीनो य स्वतंत्र इह द्विजा साधुभैर भक्त हृदयैर भक्तैर भजन प्रिया साधवो हृदयम मह्यम साधुनाम हृदयम त्वहं मदनन्यन जानन्ति नाहम तेभ्यो मनागपी. अरे म्हणे मी स्वतंत्र आहे, हा तुमचा गैरसमज आहे. असं जर असतं तर जनाबाईंनी असं म्हटलंच नसतं, धरीला पंढरीचा चोर पळा बांधून या दोर हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. परमेश्वराला सुद्धा आपल्या विधायक भूमिकेच्या माध्यमातून सहकार्य करायला विवश करणारा जो समर्थ असतो तो समर्थ रामदास स्वामी महाराजांचा अवतार असतो. असं कसं आम्हाला परमेश्वरी सहकार्य मिळत नाही? आमच्या जीवनात आमच्या ध्येयाच्या उदात्त भूमिका कमी पडतात, म्हणून परमेश्वरी आशीर्वादाची आम्हाला उणीव भासते. अहम भक्त पराधीनो, मी भक्तांच्या अधीन असतो, मी पराधीन आहे. यह स्वतंत्र इह द्विजा, हे जेवढे द्विज म्हणजे दुसरा जन्म प्राप्त झालेले संस्काराने म्हणा, ज्यांना ध्येय प्राप्ती झाली, ज्यांना जीवनाचा मार्ग समजला, असे जे कोणी असतील. वेळ झाला का माझा? नाही ना? जे जे कोणी असतील, यह स्वतंत्र इह द्विजा साधुवीर भक्त हृदय भक्तेर भजन प्रिया, अशा साधू संत सत्पुरुषांच्या हृदयात मी नित्य कोणला असतो, विराजमान असतो, की जे माझी खरी भक्ती करतात आणि माझ्या आठवणीतच ते जगतात, जे भजन प्रिय आहे, मला भजतात. साधवो हृदय मह्यम, अशा खऱ्या भक्तांचं हृदय मी आहे. ज्यावेळेला उद्धव गोपिकांकडे गेले आणि गोपिकांना उद्धव सांगायला लागले, गोपालकृष्ण संध्याकाळी हीच वेळ रडत बसायचे एका विशिष्ट दिशेला पाहून, तेव्हा उद्धवाने विचारलं, बुद्धी होती ना, काही क्षेत्रात बुद्धीचं काम नसतं, बुद्धी होती, आणि उद्धवाने विचारलं की मग का तुम्ही रडतात? म्हणे मला गोपींची आठवण येते, गोपाळांची आठवण येते, मला माझ्या गायींची आठवण येते, मला माझ्या गोकुळाची मातृभूमीची आठवण येते, मला माझ्या वृंदावनाची आठवण येते. साधी गोष्ट आहे, पत्र का नाही लिहित? अरे म्हणे पत्र काय लिहू, पत्र लिहायला देतो आण कागद, लिहायला गेल्याबरोबर प्रत्येक अक्षरावर आपल्या अश्रूंचा अभिषेक होतो, अक्षर मिटून जातं. मग म्हणे एक काम कर उद्धवा, तू जा ना वृंदावनामध्ये, गोकुळात जा आणि त्यांना सांग, त्यांना जरा ज्ञानोत्तर भक्ती दे की आत्मा सर्वत्र आहे, तो माझ्या हृदयात आहे, तो तुमच्याही हृदयात आहे, कृष्ण कुठेच गेले नाही, मनाने त्यांचं स्मरण करा वगैरे वगैरे सांगा. बुद्धी वापरलेला हा उद्धव ज्यावेळेला गोकुळात जातो, तू कोण आहेस? तर म्हणे मी गोपाल कृष्णाचा निरोप घेऊन आलो आहे. पटकन गोपी म्हणतात, कोणता गोपाल कृष्ण, कसला निरोप? अरे ते तर इथेच आहेत, ते वृक्षात आहेत, ते हृदयात आहेत, ते हिच्यात आहेत, ते पाषाणात आहेत, ते नाही अशी कोणतीही जागा नाही. भूलले गे माय आता कवणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे अवघा कृष्ण गोपाळू. लाजूनी मी फिरले फिरले सखळे माघारी, जिकडे पाहावे तिकडे अवघा चतुर्भुज हरी. ही अवस्था त्यांची होती. तेव्हा सांगतात, गोपिका म्हणतात, कसल्या कोणत्या मनाने आम्ही त्याचं चिंतन करू उद्धवा? उद्धव मन एकच दिधने देवे, एकच मन होता मला, तेही चोरले कृष्ण प्रिय करे, दुजे कुठून आणावे? ते कोणचं मन आमच्या ठाई आम्ही राखू की ज्याने आमच्या भगवान गोपाल कृष्णांची आम्ही आठवण करू? उद्धवा, उद्धव बुद्धी चालवणारा होता ना. 6 दिवसासाठी गेला, 6 महिने राहिला, आणि राधा राणी कडून ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात ती कशी वास्तवात जगता येते, ती प्रेम लक्षणा भक्तीचं वरदान घेऊन आपल्या ठिकाणी वापस येतो. समर्थांपासून आम्ही किती दूर राहतो, यावरून आम्ही समर्थांच्या जवळ आहे की दूर आहे ठरत नाही. गडावर राहतो की गडाच्या खाली राहतो, की बंगलोरमध्ये राहतो की ओरिसामध्ये राहतो. माझे समर्थ स्मर्तुक ग्रामी आहे, ते सद्गुरु तत्व आहे,
त्यांना अपेक्षित असं मी जर कुठेही जगत राहिलो तर माझे समर्थ मी जे जे पाऊल उचलेल तिथे तिथे मला सहकार्य करण्यासाठी ज्या पद्धतीने हनुमंताच्या हृदयात रामचंद्र आले, माझ्या हृदयात माझे समर्थ वास्तव्य करतील आणि मला दिशा देतील याचा आत्मविश्वास पाहिजे. म्हणून सांगतात अहं भक्त पराधीनो ह्य स्वतंत्र इह द्विजा, असं स्वातंत्र्य भक्ताला दिलं. भक्ताची भूमिका अधिक मोठी भगवंतानी करून ठेवली आहे. म्हणून म्हणतात भक्ती भक्त भगवंत गुरु, नाम चतुर बपू एक, इनके पदबंधन करे. परमेश्वराच्याच दर्शनाने उद्धार होतो असं नाही. अशा श्रेष्ठ भक्तांच्या संगतीत जेव्हा सत्संगती घडते तेव्हाही जीवनाचा उद्धार होतो. एवढं श्रेष्ठ समर्थ भक्त या भूमिकेत आहे. त्या भूमिकेतून आम्हाला समर्थांच्या जवळ बसायचं आहे. त्यांचं चैतन्य भक्ताचं हा भगवंत आहे. मी ज्या क्षणाला निघून जाईल ना तर माझा एकही भक्त जिवंत राहणार नाही. ही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आपली भक्त म्हणून असणारी भूमिका ही लक्षात घ्यायची आहे. भक्त हा असाच असतो म्हणजे तो भक्त म्हणावा. असंच वागल्यानंतर तो संप्रदाय ठरतो. असंच वागल्यानंतर किंवा अशाच पद्धतीचा परमेश्वर असतो असं काहीही नाही. जो निर्गुण निराभास तेथून उद्भव शबद ब्रह्मास, तो निर्गुण निराकार परमात्मा ज्या ज्या ठिकाणी आपल्या शक्तीचं प्रागट्य करतो तो त्या त्या भूमिकेनुसार कुठे कसा कोणत्याही पद्धतीने असू शकतो. तो आहे याचं भान ठेवून आम्ही जीवनात जर जगू तर जीवनामध्ये पाप होणं अशक्य आहे. या भूमिकेपासून आम्ही दूर जातो. आता पुष्कळ घरी जातो ना आपण, या महाराज आम्ही फ्लॅट घेतला, आम्ही घर बांधलं, 2 BHK 3 BHK, समोर आल्यानंतर हा व्हरांडा, त्यानंतर ही ड्रेसिंग रूम, त्यानंतर ही किचन, त्यानंतर ही आणखीन कोणती रूम, त्या ठिकाणी मास्टर बेडरूम, हां ते असतं ना काही काही. आणि नंतर गेल्यानंतर हे एक देवघर. भक्ताची भूमिका आणि भक्त नसलेल्या माणसाची भूमिका कशी आहे? तरी आम्ही स्वतःला भक्त म्हणतो. तो हे नाही म्हणत की भगवंताच्या कृपेने हे देवाचं घर आहे, हे संपूर्ण घर भगवंताचं आहे, इथून तर शौचालयापर्यंत. मला तो सर्वत्र दिसत नाही म्हणून देवघरामध्ये त्याच्या दर्शनाची चेष्टा करण्याची माझी जागा हे देवघर आहे, बाकी संपूर्ण घर भगवंताचं आहे असं नाही म्हणत. असं नाही म्हणत. नको ती वस्तू खायला प्यायला जर किचन मध्ये न्यायची नसेल तर म्हणतो की या खोलीतून नको नेऊ, इथे देवघर आहे, तिकडून नाही, म्हणजे परमेश्वर तिथे नाही. इतके स्थूल मानाने आम्ही जगतो तरी स्वतःला भक्त म्हणतो. साधी एखादी स्त्री किराण्याची यादी करत असताना जर यादी करेल, ध्यान हो 2 तारीख आली ना, सुचत नाही का तुम्हाला, आणून ठेवलं पाहिजे, पोट्टे पाहतात ना इकडे तिकडे, आमच्या तिकडची भाषा पोट्टे, वराडातली, इथे वराडातले जास्त आहेत. पांढचा डबा, टूथपेस्ट, तेल, नाना प्रकारच्या सगळ्या गोष्टी भक्त म्हणून घेत असतानाही आम्ही भक्त नाही हे सिद्ध करण्याचे काही प्रमाण आहेत. भाविक भक्त कसे असतील? अहो किराणा आणायचं ना, घ्या बरं वही, लिहा लिहा श्री, देवघरात बघा बरं काय 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 नाही, कुंकू 25 ग्रॅम, इथून सुरुवात आहे. परमेश्वराची आठवण ठाई ठाई तो माझ्या प्रपंचात आहे, तो नाही अशी कोणती जागा नाही याचं भान ठेवून जगणाऱ्या माणसाला विपरीत वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. भक्ती ही क्लिष्ट गोष्ट नाही, सरळ गोष्ट आहे, फक्त ती भावपूर्ण गोष्ट आहे. आणि हा भाव जागला पाहिजे. ज्या क्षणाला तिथे बुद्धी प्रधान होते त्या ठिकाणावरून भगवंत निघून जातो. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या प्रांगणात बुद्धीचं काम नाही. बुद्धीचं लग्न सर्वात शेवटी भ्रमाशी लागते, म्हणून मराठीमध्ये बुद्धिभ्रम असा शब्द आहे. आणि हृदयातल्या भावाचं नसेल शिकलेला, अशिक्षित असेल, भाव भरपूर आहे अंतःकरणात, भावाचं लग्न भक्तीशी लागतंय, म्हणून मराठी भाषेमध्ये भावभक्ती असा शब्द आहे.
प्रभूच्या अंगामध्ये बुद्धीचं काम नाही. आणि म्हणून संत म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. जया जैसा भाव तैसा त्याचा अनुभव, भाव तसा देव. हा भाव लक्षात घ्या. तो भाव राष्ट्राप्रती असू शकतो, देशाप्रती असू शकतो, भगवंताप्रती असू शकतो. आणि आमची जीवनातली भूमिका जशी जशी असेल त्या त्या भूमिकेशी समरस असू शकतो. बायको मरते, मूल 6 महिन्याचं असतं तेव्हा नवऱ्याला आई व्हावं लागतं, मातृभावात तो जातो. नवरा मरतो तेव्हा बायकोला नवऱ्याच्या भूमिकेत, पित्याच्या भूमिकेत जावं लागतं. पितृभावानी मुलांचं संगोपन कंबर कसून करावं लागतं. भावप्रधान अधिक असावं. वेदांचा अर्थ आम्हासीच ठावा, हे भगवान तुकाराम महाराज यासाठी म्हणतात की ज्यांनी ज्यांनी वेदांचे अर्थ लावायला सुरुवात केली त्यानंतर अनेक भाषांमध्ये पाहता पाहता त्यांना एका शब्दाचे अनेक अर्थ कळायला लागले. आणि त्या श्रुतींचा अर्थ अजूनही पूर्णत्वाने लागला असं होत नाही. अर्थही लावायचा असेल तर भावार्थच लावावा लागतो. लक्षात ठेवायचा. भावप्रधान असावा. तो भाव सद्गुरू रामदास स्वामी महाराजांनी आपल्या विभिन्न प्रकारच्या वाङ्मयाद्वारे कसा टाकलाय हे पाहणं महत्वाचं आहे. त्यातून राष्ट्रासाठी घडले, त्यातून देवाच्या संदर्भातही भगवत भक्तीच्या संदर्भातही घडले आणि त्यासाठी धर्म म्हणून तेही पण घडले. लक्षात घ्यायचं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींचं हे सगळं पाहत असताना त्यांना अपेक्षित आमचं जीवन घडते की नाही यावरून आम्ही समर्थ भक्त होतो की नाही हे सिद्ध होतं. त्याचं आत्मचिंतन आम्ही जास्तीत जास्त पद्धतीने केलं पाहिजे. पहा, भगवान रामचंद्र ज्यावेळेला लंकेतनं आले, राज्याभिषेक झाला, राजा राम झालेत. राजा राम झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ आली तेव्हा एका सभेमध्ये भगवान रामचंद्र हात जोडून प्रजा नारायणाशी संवाद करतात. साक्षात भगवान रामचंद्र काय म्हणतात? हात जोडतात, वारंवार नमस्कार करतात प्रजेला. काय म्हणतात? भूयो भूयो भाविनो भूमिपाला, नत्वा नत्वा याचते रामचंद्रा, सामान्योयम धर्मसेतुर नराणाम, काले काले पालनीया भवद्भी. ते आपल्या प्रजेला म्हणतात, हे प्रजा नारायणा, हे भाविकांनो, मी राजा राम तुम्हाला हात जोडत जोडत अशी विनंती करतो आहे की नत्वा नत्वा याचते रामचंद्रा. सामान्य मनुष्याची भूमिका काय आहे जी त्याला असामान्यत्वाकडे नेते, केवळ एकट्याला नव्हे त्याच्या देशाला, त्याच्या धर्माला आणि त्याच्या भक्तीला ही उच्च अवस्था प्राप्त करून देते. ती कोणती? धर्मसेतुर नराणाम, काले काले पालनीया भवद्भी. माझ्या जीवनात भक्त म्हणून कसा आचरण करावा याचा धर्म आहे. ज्या ज्या भूमिका माझ्या जीवनातल्या असतील त्या त्या भूमिका साकार करण्यासाठी माझा धर्म मला काय सांगतो याचं भान ठेवून तुम्ही जर जगत असाल तरच तुम्ही मला प्रिय व्हाल, असे जर भगवान रामचंद्र सांगतात तर आम्हाला काय अधिकार आहे की भक्त हा असाच असतो, भक्त यालाच म्हणतात, तोच परमभक्त आहे असं म्हणून आम्ही एकांगी होण्याचा अधिकार काय? खरा भक्त तोय, राष्ट्रभक्त खरा तोय की जो कोणतंही पाऊल टाकता माझ्या राष्ट्राला माझ्याकडून काय अपेक्षित आहे याचा विचार करून जो प्रत्येक पाऊल टाकतो त्याला वेगळी राष्ट्रभक्ती करण्याची आवश्यकता नाही. माझ्या सद्गुरूंना अपेक्षित काय आहे ते दुखावणार अर्थ नाही याचा विचार करून जो प्रत्येक पाऊल टाकतो त्याला सद्गुरूंची वेगळी भक्ती करण्याची आवश्यकता नाही.
माझ्या भगवंताला काय अपेक्षित आहे हे समजून जो पाऊल टाकतो त्याला वेगळी भगवत भक्ती करण्याचं कारण नाही. भक्ती ही तात्पुरती गोष्ट नाही. बरेच लोक म्हणतात ना आमचं नवरात्र आहे, नवरात्रामध्ये आम्ही काही खात नाही, पित नाही, तमुक करत नाही, खडीसाखर खातो, आणखीन काय 9 दिवस करतो, 321 दिवस काय करतो? 2.5 तासाचं ध्यान झाल्याशिवाय ना आमचं बिलकुल ते होत नाही. मला ते ध्यान आणि माझी पूजा 3.5 तास लागतात. उरलेले 20 तास तू काय करतो? 24 तास तो श्रीहरी परमात्मा प्रत्येक श्वास पुरवत असताना दिलेल्या जीवनाचा हिशेब विचारणार आहे. 24 तास ज्या परमात्म्याचं, ज्या सद्गुरूंचं आमच्याकडे लक्ष आहे, त्यांची भक्ती काय, आम्ही किती माळा झाल्या आणि किती तास पूजा करतो आणि किती काळ कुठे अनुष्ठानात घालवला, किती पुरश्चरण केले, यात आम्ही मोजू शकतो? इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ती नित्य क्षणोक्षणी प्रत्येक श्वासागणिक चालू राहणारी प्रक्रिया आहे. आणि हे आहे भक्ताचं, भक्तीतलं सावधपण. समर्थांना भक्ताचं अशाच पद्धतीचं अहोरात्र प्रत्येक श्वासागणिक सावधपण अपेक्षित आहे. आणि म्हणून तिसरं येते सावधपण सर्व विषयी. समर्थ जे सांगतात ते हे असं आहे, ते हे असं आहे. एक मोठी भक्त म्हणून आमची विशाल भूमिका आमच्या जीवनात आम्हाला ठरवायची. पण आमचं तर अजून इतक्या संकल्पना आहे, सोहळ्याच्या, ओहळ्याच्या, जातीच्या, पातीच्या, नाना प्रकारच्या संकल्पनांमध्ये आम्ही इतके अटकून आहोत की समर्थांनी केलेला शुद्ध स्फटिकवत स्पष्ट विचार आम्ही आमच्या जीवनात कधी आणलाच नाही. समर्थांना कसे प्रिय होऊ? एक लक्षात घ्या, फिरता फिरता मला एक पुस्तक मिळालं आत्ता, मला मोठा आनंद झाला. त्या पुस्तकामध्ये समर्थांची भूमिका किती स्फटिकवत दिसते आहे. ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे आणि क्षुद्राचे ब्रह्मते ओळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेची ना. उंच ब्रह्मरायासी नीच ब्रह्म परिवारासी ऐसा भेद त्यापाशी मुळीच नाही. केवढे मोठे राष्ट्रसंत आहेत. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, जितकी शरीरे तितकी मंदिरे कळली पाहिजे. भेटो कुणी एक नर धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर या नाव भजन. अनाथांचा नाथ रे त्याला पैसी जात रे, चोखा मेळा संगे जेवी दही दूध भात रे. रामी रंगले मन असो नीच जाती, त्यांच्या चरणाची वंदिन मी माती. कुठे समर्थांचे हे विचार आणि कुठे आम्ही समर्थांच्या संदर्भामध्ये आमच्या जीवनामध्ये मांडून घेतलेल्या, आखून घेतलेल्या रेषा. कशा गोष्टी आमच्या, कसे समर्थांना आम्ही सर्व यातीपातीमध्ये देशभर आणि सर्वत्र नेऊ? कसा विचार करू आपण? काही गोष्टींचे उत्तर द्या, आपण समर्थांना देऊ. भगवान गणपतीला जात आहे, आई भवानीला जात आहे, भगवान नारायणाला जात आहे, भगवान शंकराला जात आहे. कोणी म्हणले ब्रह्मदेव ब्राह्मण होता तर त्याचं नाभी नारायणाच्या नाभीतून निघाला, तर नारायणाची जात ती याची गोत्रकुळाप्रमाणे यायला पाहिजे, त्याला जात आहे. भगवंत म्हणतात ऊर्ध्वमूलम अधशाखा अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी अस्य पर्णानीम वगैरे वगैरे सांगतात. मग या जातीपाती काय आहेत? काय समर्थांनी संकर करायला सांगितलंय? भगवद्गीतेचं कुठे उल्लंघन केलंय? पण या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या समाजामध्ये निर्माण झाल्या त्या केवळ समाज जीवन विशुद्ध राहण्यासाठी आपोआप निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. ज्या घरातल्या मुलींनी थेंबर रक्त पाहिलं नाही ती एकाच वेळेला 50 बोकड्यांच्या मुंडक्या कापणाऱ्या घरात दिली तर ती जगेल काय? जो जो धंदा करतो त्यांनी त्या घरात गेलो तर त्या धंद्याला पूरक अशी स्त्री पुरुष त्या घरात समूह निर्माण होतो. म्हणून जातींचे नाव हे व्यवसायाच्या प्रमाणे ठरल्या गेले. इथे ब्राह्मणांना बरेचदा विचारतो की ब्राह्मण हा जर वर्ण आहे तर आजच्या ब्राह्मणांची जात काय? सांगा ना. जातच नाही.
या सामाजिक व्यवस्था कदाचित असू शकतात, परंतु लक्षात घ्या, अल्लाउद्दीन खिलजीने 13व्या शतकाच्या आसपास दक्षिणेमध्ये यादवांवर आक्रमण केलं. भगवी पताका आपल्या पायाखाली चिरडली. बहामनी राज्यांचं निर्माण झालं. त्या बहामनी राज्यांनी 15व्या शतकामध्ये एकत्र येऊन राजा कृष्णदेवरायावर आक्रमण केलं. ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वरीच्या शेवटी राहवलं नाही. राजा कृष्णदेवरायाची आठवण आली म्हणून एक ओवी त्यांनी समर्पित केली. त्याच्या पुढच्याच वर्षी हिंदवी साम्राज्य कोलमडून पडलं. मुलं मुली जे पळून जातात, धर्मांतर करतात किंवा मुली जातात, मला एकीने विचारलंय का नाही की त्या कशा पळून जातात. मी म्हटलं, आम्ही जन्माला आल्यापासून आमच्या मुला मुलींना आम्ही आमचा इतिहास सांगितला नाही. चिवये, कवये, दाणा खा, पाणी पी, उडून जा. ज्यांनी आपली काळजी वाहिली त्यांची आठवणही करू नकोस. अप्पल पोटा हो, कृतज्ञ हो. जिजाबाईंनी हे नाही सांगितलं. द्रोण सांगितला, सात्यकी सांगितला, राणा प्रताप सांगितले, भीष्माचार्य सांगितले, दशावतार सांगितले. तेव्हा 8 वर्षाचे शिवाजी महाराज आईला आपल्या वाढदिवसाला विचारतात, आई मी तुला काय देऊ. तेव्हा मग जिजा माता बाहेर म्हणतात, शिवबा खिडकीच्या बाहेर बघ तो हिरवा झेंडा. अनेक पतिव्रतांच्या किंकाळ्या, माता भगिनींच्या किंकाळ्या रोज ज्या ऐकू येतात त्या पण कर. अनेक मठ पीठ मंदिरांवरच्या ध्वजा, कळस नष्ट झाल्या, त्याची पुन्हा प्राण प्रतिष्ठा कर. मला द्यायचंच असेल तर त्या किल्ल्यावरचा हिरवा ध्वज काढून माझा भगवा ध्वज त्या ठिकाणी स्थापन करून दाखव शिवबा. हे करशील तर मी तुला माझा सुपुत्र मानेल. हे सांगणारी घरात आई आता राहिली नाही. आई कशी असावी आणि बाप कसा असावा हे समर्थांच्या वाङ्मयात नीटपणे दिसते. त्याचं पालन करणं हे समर्थ भक्त होणं आहे. कोमलवाचा देरेरा म्हणून वडापूर्णांचा स्वयंपाक घेण्यासाठी समर्थ आसुसलेले नाहीत. सर्वसंग परित्याग करून देवदेश धर्मासाठी उभे कटिबद्ध होणारे समर्थ कोणाकोणाला उभे करत नाही. जातीपातीच्या अनेक खेळ खंडोबांमध्ये आम्ही यातच मी पाहिलं आत्ता वाचताना, काय इतिहास, काय समर्थ आहेत. समर्थांच्या कार्याची आवश्यकता जी दिसते या ठिकाणी आपल्याला माहित होते की समर्थ रामदास स्वामींचं जे काही जीवन आहे त्यात नाना प्रकारच्या मठांवर महंत म्हणून नेमले. त्यांनी इक्कहळ्ळी मठाच्या वर जे महंत होते आत्माराम महाराज ते माळी समाजाचे होते. सज्जनगडवर बापू महाराजांची समाधी आहे. बापू महाराजांची समाधी ते न्हावी होते. पुढे ताफामध्ये कोणी मशा नावाचा एक हरिजन होता, समर्थांचा अत्यंत प्रिय शिष्य होता, ते यातच. धोंडीबा नावाचा एक गडरिया, शेळ्या मेंढरा हाकलणारा, त्यांनी मोक्ष प्राप्ती करून घेतली. समर्थांचा परमभक्त होता. त्याच्या मोक्ष प्राप्तीची कथा यामध्ये आहे. पुढे गिरीधर स्वामींनी लिहिलेली समर्थ प्रतापातली एक कथा या समोर येते. त्यामध्ये समर्थ एकनाथ महाराज सद्गुरूंनी ज्या पद्धतीने अनेक ब्राह्मणांनी त्यावेळेला श्राद्धाला येणं ते आले नाहीत, तेव्हा ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलं तो दरिद्री नारायण घरात बोलवून त्याला जेवू घातला. अगदी समर्थांनी तीच गोष्ट दिलेली आहे. त्यांनी इथे सांगितलं की दत्तादी पंत वाकेनीस यांच्याकडे अधिक दक्षिणेच्या मिशानी तत्कालीन ब्रह्मभूदेवता गेल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी गावात शिष्यांना पाठवून जो भुकेला असेल तो कुणीही असो त्या सगळ्यांना बोलावून त्यांना साडी चोळी देऊन त्यांना चाफळला जेवू घातलाय. एवढा क्रांतिकारक संत या भारतामध्ये समर्थांचा प्रवास जर आपण पाहिला तर टाकळीवरून समर्थ थेट गेल्या काशीला, काशीवरून ते तिकडे श्रीनगरला गेलेत. श्रीनगरवर जाऊन तिथल्या भारताचा सगळा अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांची जी भेट आहे
ती हरगोविंद साहेबांशी झालेली आहे. तिथून ते सुमारे 3.5 ते 4 महिने, कोणी म्हणतात 6 महिने सुवर्ण मंदिरामध्ये राहिले आहेत. सुवर्ण मंदिरामध्ये मुक्काम करून शस्त्र आणि शास्त्र, तत्कालीन भारताला कशाची आवश्यकता आहे, इथल्या देवदेश धर्माचं रक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे याचं चिंतन केलं आहे. बिहार पासून कर्नाटक प्रांतापासून सर्वत्र फिरणारे हेच समर्थ ज्यावेळेला हिमालयामध्ये जातात त्यावेळेला एक औदासीन्य येतं. त्यावेळेला त्यांना पुन्हा हिमालयाची शांती खुणाते साधन करण्यासाठी त्यावेळेला भगवान रामचंद्र दर्शन देऊन सांगतात, जा देवदेश धर्म कार्यार्थ तुझी गरज आहे. पुन्हा समर्थ शिवाजी महाराजांच्या निर्मितीसाठी इथे आले आहेत. या सगळ्या प्रांतांमध्ये मला समर्थांना न्यायचं आहे. दासबोधाचे पारायण केलेच पाहिजे, परंतु दासबोधातला विचार हा सर्व यातीपातींमध्ये भारतातल्या प्रत्येक मनुष्याच्या हृदयात केलाच पाहिजे. यासाठी पाहिजे ती किंमत आम्ही समर्थ भक्तांनी मोजलीच पाहिजे. हे तर राष्ट्राच्या राष्ट्रकार्याची राजधानीचं स्थान आहे सज्जनगड. अध्यात्म आणि राष्ट्र या दोन्ही गोष्टींसाठी परस्पर संगनमताने काम करण्याच्या राजधानीचं क्षेत्र हे सज्जनगड आहे. या क्षेत्राला अधिक उज्ज्वल करण्यासाठी आत्ताच मी पालमला गेलो होतो. आहे माझे संबंध तिकडे. जाट समाजांमध्ये खूप आहेत. जाट समाज, गुज्जर समाज. तिथे समर्थांचा एक छोटंसं काही कथानक मी सांगत होतो. माझ्याच डोळ्यात पाणी आलं की समर्थांच्या कथा सांगताना जाट माणसं 3,500-4 हजारच्या संख्येने पालममध्ये विश्वनाथ रुद्र सोलंकी ज्यांची मोठी शाळा आहे तिथे, त्या शाळेच्या प्रांगणामध्ये समर्थांची कथा सांगत असताना जाट समूह जर रडू शकतो याचाच अर्थ असा की समर्थांचं जीवन मांडलं तर आजपर्यंत का कळलं नाही यासाठी संपूर्ण देश हळहळेल याची माझी खात्री आहे. खात्री आहे. फक्त कष्ट करावे लागतील कोणत्या तरी पद्धतीने समर्थांना आम्हाला तिथे न्यावंच लागेल एवढं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून एक मोठं आव्हान आमच्या जीवनामध्ये हे आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. भक्ती जोपासलीच पाहिजे. भक्ती कशासाठी करायची? ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान कशाचं? जीवनाचं ज्ञान की हे जीवन कशासाठी, आणि ज्यासाठी जीवन हे जेव्हा कळतं त्यानंतर त्यासाठी संपूर्ण वैराग्य धारण करण्याची आपोआप शक्ती येते. सहन शक्ती लाभे शमदमा संगतीने, सहज विरक्ती ये तीव्र ध्येय प्रीतीने, तप अध्ययनी हो बुद्धी कल्याणकारी, जीवन उजळू त्यागी भावमय निर्विकारी, गोंधळ मिटवावा आंधळा अधर्मी, आंधळा तो अधर्मी, व्यसनी अवगुणी या सावरावे सुधर्मी. ह्या सगळ्या वाणी आहेत. आपोआप भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची शृंखला जीवनामध्ये काहीतरी निश्चित लक्षात येईल. वैराग्य आपोआप जागेल. काही गोष्टी या आम्ही करायच्या नसतात. पुष्कळ लोक लाल लाईट, पिवळा लाईट, अमुक कुंडलिनी 250 रुपये, फर्स्ट कोर्स, सेकंड कोर्स, फायनल कोर्स. आजकाल मार्केटिंग झालं ना, अध्यात्माचे मार्केटिंग झालं. समाधी कुणाला लावावी लागतच नसते, ती लागत असते. शाळेत गेलेला मुलगा 12 वाजता येणार होता हे आईला कळलं आणि 12:30 झाले तर तिला जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्या पोटचा पोरगाच दिसतो. तिला मुलाची समाधी लावावी लागत नाही. जीव अडकला पाहिजे जे स्वीकारलं त्या कार्यात, जे स्वीकारलं त्या ध्येयात, ज्याच्या चरणी शरणागत होतो त्याच्या विचारसरणीत त्याच्या चित्त संतोष कशात आहे तो माझ्याकडनं त्याला देता येईल का या तळमळीत. साऱ्या सकल संतांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर ते याच कारणांसाठी आहे, दुसरं कोणतंच कारण नाही. 12,000 शाळेतल्या मुलांचं ज्ञानेश्वरीचं पारायण आत्ताच नागपूरला झालं. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. पत्रकार लोक माझ्याकडे ते मला विचारत होते कि वो बोले ग्रंथों का पारायण करते आप, ये दासबोध, ये ज्ञानेश्वरी और आज क्या बोले वो तमोक और ये भगवत गीता, क्या पढ़ा है इसमें. मी त्यांना एक प्रश्न विचारला. प्रश्न हा विचारला की भगवत गीता निर्माण झाली
त्यावेळेसचं वातावरण आणि पार्श्वभूमी काय? बोले मालूम नाही. म्हटलं पढो. पांडव कौरवांकडे गेले, आमची भूमी वापस द्या, धर्माची भूमी, सत्वाची भूमी. कौरव म्हणाले सुईच्या नखा एवढी देणार नाही. तिथे निर्णय झाला की आता धर्मयुद्ध होणार. आणि भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुन, पांडव आणि जे कोणी असतील त्यांना अशा पद्धतीने उभं झालं केलं की तो बोध असा पेटून गेला की त्याच्याद्वारे धर्मयुद्ध आम्ही केलं आणि आम्ही जिंकलं. येतो धर्मस्ततो जयाहा. आजची काय अवस्था आहे? पश्चिम बंगाल मधला 3 बिघा नावाचा प्रांत 11 किलोमीटरचा का असे ना 110 किलोमीटरचा आहे. तो 3 बिघा प्रांत विमानांना वसा घालावा लागतो म्हणून कुणाला न विचारता 1 रुपया प्रतिवर्षांनी बांगलादेशला भाड्याने दिला. भारत मातेच्या शरीराचा 1 तुकडा भाड्याने दिला गेला. कुणाला विचारलं? ती भूमी गेली. सियाचीनची भूमी गेली. एकही ब्राह्मण काय, एकही हिंदू आज जम्मूच्या वर दिसत नाही अशी अवस्था आहे. मी स्वतः आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय पायदळी तुडवला. मी स्वतः पाहून आलो की त्या ठिकाणची उघडी भक्ती एक थोडासा गुवाहाटीचा प्रांत जर सोडला, नलबारीचा थोडासा तो ग्वालपाड्याच्या जवळचा प्रांत जर सोडला, परशुराम कुंडाचा भाग जर सोडला, त्या 7ही स्टेट मध्ये हिंदूंना उघडपणे भक्ती करण्याचं सामर्थ्य आज नाही. केरळमध्ये जाऊन पहा, अनेक गावं अशी दिसतील की त्या गावामध्ये एकही हिंदू नाही. 100 हिंदूंची घरं होते, आता एकही नाही अशी अवस्था आली आहे. छत्तीसगड प्रांतामधून गोंदिया जिल्ह्याकडे यायला निघा, अनेक ठिकाणी गो बॅक बॅड इंडियन्स लिहिलेलं आहे. जाऊन पहा, ब्लडी इंडियन्स असं लिहिलं आहे. अनेक प्रकारची आमची भूमी ज्यावेळेला तिबेट आजच्या तारखेला 11 किलोमीटर चीन आमचा देश समोर घेऊन आलाय. आमची बळकावलेली भूमी वापस घेण्यासाठी जर भगवद्गीता तेव्हा उपयोगात असेल तर आजच्या भारतातल्या प्रत्येक तरुण मुलाला अर्जुन समजून भगवान गोपाल कृष्णांची भगवद्गीता जर सांगितली तर भारताचा तुकडा काय, गेलेला पाकिस्तान आणि बांगलादेश हा हिंदुस्थान मधून आपण वापस घेऊ शकतो. ही अवस्था आहे. भक्तीचा जो कल आहे तो देवदेश धर्माच्या संदर्भात देशकालमान परिस्थितीच्या अनुसार परमेश्वराने आणि समर्थांनी आणि अनेक अवतारांनी जी भूमिका निभावली त्या भूमिकेशी समरस होऊन आम्हाला आमची भक्ती आणि भक्तपण हे सिद्ध करायचं आहे. तर आम्ही प्रसंगी देशाला वाचवू शकतो, प्रसंगी आम्ही धर्माला वाचवू शकतो, प्रसंगी आम्ही देवालये सुद्धा वाचवू शकतो. आणि म्हणून समर्थांना या संदर्भामध्ये समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. वेदांच्या संदर्भामध्ये आपण गेलो, विचारून घ्या कुणाला, यातीचा अंतर्भाव समस्त वेदांच्या ठाई कुठे दाखवला आहे काय? लक्षात ठेवायचं. समर्थांचा संपूर्ण वाङ्मयाचं परिशीलन केल्यानंतर एकच लक्षात येते, समर्थांना एवढंच अपेक्षित आहे जे आजही सत्य आहे. यातीपातीचा सगळा भाग आमच्या निजी जीवनात उंबरठा रोटीबेटी व्यवहारापर्यंत असू शकतो, परंतु 3 क्षेत्रामध्ये जातीपाती आणणं हे महापाप आहे. त्या 3 क्षेत्रांचं चिंतन पहा. 3 अंगण अशी आहेत. एक, देशाच्या अंगणामध्ये फक्त 2च नाती असू शकतात, ही माझी भारत माता, मी हिचा सुपुत्र. ज्या क्षणाला याच्या व्यतिरिक्त 3रा भाग या देशाच्या संदर्भात येईल त्या क्षणाला हा देश गुलामीत गेल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या वेळेला आम्ही खंडित झालो त्यावेळेला तोडा फोडा आणि झोडा या नीतीत आमचा देश आम्ही गुलामीत टाकलाय. समर्थांना ते अपेक्षित नाही. त्यामुळे राष्ट्रकारणासाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि म्हणून देशासाठी शिवाजी महाराजांच्या ठाई त्यांना तो राजधर्म शिकवला आहे. दुसरं अंगण आहे देवाचं. देवाच्या अंगणामध्ये 2च नाते असू शकतात. खेळ मांडेरा वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे.
वर्ण अभिमान विसरली याती एकमेका लोटांगणी जाती रे. ज्या वेळेला देवाच्या अंगणात दुसरा कुठला नात्याचा भाग येतो त्या क्षणाला ते देवालय आणि देवाचं अंगण भ्रष्ट होतं. ना ते देशाच्या कामाचं राहत ना ते धर्माच्या कामाचं राहत. आणि तिसरं अंगण आहे आपल्या सद्गुरूंचं. आपल्या सद्गुरूंच्या ठाई एकच नातं असतं. जो सद्गुरूंच्या ठाई आला ते त्यांचे सद्गुरू आणि जे सारे तिथे एकत्र आले ते तिथले गुरुबंधू सत्शिष्य. ज्या क्षणाला तिथे अन्य कुठलं नातं आणि अन्य जीवनाच्या पैलूंवर कमी अधिक असा लेखण्याचा विचार येतो त्या क्षणाला ते गुरुस्थान सुद्धा भ्रष्ट होतं. या तीन अंगणांच्या ठाई समर्थांनी आपलं सावधपण ठेवलंय. आणि ही जी सगळी मठस्थापना केलीत त्या मठस्थापनेच्या काळामध्ये ज्या ठिकाणी ज्या प्रांतात जे बहुसंख्य जे कामाचे जसे कसे ज्या पद्धतीने असतील त्याचा व्यवहारिक विचार करून आणि सच्चा समर्थ भक्त म्हणून एक रामदास या भूमिकेत प्रत्येक महंत त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठित केलाय. मी प्राण प्रतिष्ठित शब्द वापरतोय. आपला प्राण त्याच्या हृदयी ओतलाय. प्रत्येक महंत हा समर्थ म्हणून त्या ठिकाणची भूमिका निभवतोय. आणि म्हणून वदंता ही आहे की 1100 मठ समर्थांनी स्थापन केले. जेवढी केवढी आकडा संख्या असेल परंतु हिंदू पदपादशाही प्रस्थापित करण्यासाठी उदंड जहाले पाणी स्नान संध्या करावया जपतप अनुष्ठान आनंद वनभुवनी. हे आनंद वनभुवन साकार करण्यासाठी समर्थांनी देव देश आणि धर्म याचा व्यवहारिक विचार करूनच त्या ठिकाणी आपल्या गुरुभक्तीची दीक्षा दिली आहे. आणि भक्ती भक्त भगवंत आणि गुरु याचं नातं पण जोडलं आहे. एक लक्षात घेऊ की देहभान विसरून भक्त पण सार्थकी लावता येते. पण देहभान विसरलेल्या अवस्थेमध्ये ध्येयाचं भान मात्र जर गेलं तर निर्मळ भक्त पण सुद्धा लयाला जाते. ते कामी येत नाही. देशभक्त असो धर्मरक्षक म्हणून भक्त असो की भगवत भक्त असो की सद्गुरूंचा सत्शिष्य म्हणून भक्ती असो जीवनातली देहभान गेलंच पाहिजे. पण सद्गुरूंनी दिलेला ध्येयाचं सद्गुरू स्वरूप म्हणून भान ठेवलंच पाहिजे. याती कुळ नाही भाव शुद्ध आचरण स्वभावमुखी नाम पाही कानो पात्रा शरणवाही. समर्थांनी सकल संतांच्या भूमिका एकत्रित करून कुणाच्या श्रद्धा दुखवल्या असं त्यांच्या वाङ्मयामध्ये एकही अक्षर नाही. इतके समाज सुधारक होते ते. इंद्रजिताची पत्नी सुलोचना ही ज्यावेळेला सती जाते त्याचं वर्णन करताना समर्थ एक क्षण थांबतात. सांगतात की हे असं राक्षसी कृत्य झाले फणीरत्न गर्भासी. म्हणजे सुलोचना शेषाची कन्या होती ती. की हे राक्षसी कृत्य आहे. सती प्रथेचा पहिला विरोध हे आजकालचे समाज सुधारक किती करतील मला माहित नाही. पण हे समाजाला आम्ही सांगू शकलो पाहिजे की सती प्रथेचा उघड विरोध करणारा क्रांतिकारी संत जर कोणी असेल उघडपणे आमचे समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराज आहेत. डोळस होऊन भक्ती करावी. निर्भय होऊन भक्ती करावी. लक्षात असू द्या गुरु कृपेचं पहिलं वैशिष्ट्य आहे माणूस निर्मळ होतो, माणूस सावध होतो आणि माणूस निर्भय सुद्धा होतो. निर्भय प्रेम प्रतीती ते गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात की प्रेम प्रतीती निर्भयतेत आहे. आणि असा सच्चा सद्गुरूचा सद्भक्त समर्थ भक्त. समर्थ म्हणजे सद्गुरू. जे जे सद्गुरू असतील ते सगळे समर्थ आहेत. कुठल्या तरी ध्येयासाठी हे जीवन एकवार निर्भयपणे समर्पित करण्याची प्रेरणा निर्माण झालीच पाहिजे. ती परमेश्वराची परम कृपा अशी समजावी. नाही तर शेवटपर्यंत
सगळं ज्ञान येते, तमुक येते, दशोपनिषद येतात, आणखीन कोणते उपनिषद येतात. आहे आता 110च्या आसपास उपनिषद मी पाहिले आहेत. ते सगळं बरोबर आहे. उपनिषद म्हणजे परमेश्वराच्या जवळ बसून परमेश्वराने स्फुरित केलेलं जर चिंतन असेल तर परमेश्वर म्हणजे ध्येयाचं स्वरूप आहे. कोणतंही उदात्त ध्येय जे जीवनात आलं आहे मनुष्याला ते भगवंताचं स्वरूप आहे. त्या ध्येयाच्या जवळ बसून त्या ध्येयाची उपासना करण्यामध्ये जे आपोआप ज्ञान, वैराग्य आणि भक्ती निर्माण होते ते क्रियान्वित झालेलं जीवनातलं उपनिषद असतं. ते उपनिषदाचं ज्ञान आमच्या जीवनात आम्हाला मिळणं ही सद्गुरूची कृपा आहे. संत सत्पुरुष कुठे शिकायला गेले नव्हते, कोणते पुस्तक वाचायला गेले नव्हते, पण वेदांचा तो अर्थ अंबासीच ठावा येरांनी व्हावा भार माथा असं काही ब्राह्मणांना उद्देशून सद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही. ब्रह्मजानाती इति ब्राह्मणः, ज्यांच्या पाशी ही पात्रता आहे त्यांची उपेक्षा सद्गुरू तुकाराम महाराजांनी केली नाही. पण ज्यांना हे कळत नाही त्यांना येरे म्हटलं. जे आमच्या भक्ती मार्गातले नाही, येरे आणि गबाळे हे दोन शब्द एकत्र येतात. जे भक्ती मार्गात नीटच नाही, रचनाबद्ध संयम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार काय जे असतील सद्गुरूंच्या संगतीत ते आपोआपच साध्य येतं, करावं लागत नाही. या सगळ्या भक्तिपथाला सोडून जे कोणी काम करत असतील त्यांना येरे म्हणतात. येरांनी व्हावा भारमाथा. ब्राह्मणांची अवहेलना कोणते संत, खरे संत करत नसतात. म्हणून लक्षात ठेवावं की संत कुठे शिकायला गेले नाही, पण संत सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी सद्गुरूंचा चित्त संतोष कशात आहे समर्थांचा ते ओळखून मार्गाधारे वर्तावे या निश्चयाने चालत गेले. जसे जसे चालत गेले तसे तसे त्यांच्या ठिकाणी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे आपोआप साकार होत गेले आणि म्हणून समर्पण घडलं. हे आमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आजच्या सांप्रत काळामध्ये देव, देश आणि धर्म कार्यासाठी उभं होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी समर्थांपेक्षा उच्चतम, उत्तम असं कोणतंही प्रेरणास्थान नाही. या अनुषंगाने समर्थांचं सेवन आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून ते जे वाक्य होतं की सगळ्यांनीच भागवत ऐकलं पण परीक्षितीने का त्यालाच का फळलं, शिवाय लोकस्य भवाय भूपते. कारण हा राजा स्वतःसाठी त्यांनी ना सद्गुरूचा संग केला, ना स्वतःसाठी भागवत ऐकायला आला आणि नंतर विसरून गेला की मी स्वतःसाठी ते करतोय. नंतर त्याला तळमळ तळमळ होतची आहे. आपल्या प्रजाजनांच्या संदर्भात कळवळ उत्पन्न झाली. या उत्तम श्लोक परायणा जनाः. आणि म्हणून हा परीक्षिती नाव कसं आलं? आम्ही प्रत्येक जण परीक्षिती होऊ शकतो. अनंत परीक्षा आमचा प्रपंच घेतो, नाना प्रकारचे टोले आम्ही घेतो प्रपंचामध्ये, तरी आम्हाला तो गोड वाटतो. जोपर्यंत आमच्या परीक्षांची इति व्हावी असं आम्हाला वाटत नाही तोपर्यंत आम्ही परीक्षिती होऊ शकत नाही. परीक्षांची इति व्हावी. पांडुरंग विटेवर उभा झाला. का झाला? पुंडलिक होते ना. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वावे भीमा उद्धरी जगा जयदेव जयदेव सगळंच म्हणतो ना आपण. असं का घडलं? ते पुंडलिक होते की नाही, खूप भगवत भक्त आईवडिलांची सेवा करायचे आणि सेवा करत असताना एकदा त्यांचा विवाह झाला तो एका कजाक स्त्रीशी. ती मोठी मॉडर्न होती त्या काळातली. पुंडलिकाचं चरित्र वाचा. ती म्हणाली काही करा, या सासू सासऱ्यांचं माझ्याने काही होत नाही, आता मला कुठेतरी न्यान. हा आईवडिलांना सोडत नव्हता. परमेश्वर भेटतो कसा? भेटत नव्हता. शेवटी ती एक दिवशी म्हणते की बरं बा म्हातारीला घ्या, पण मला न्या तर घरी कुठे? पुणे ठीक आहे, आईवडिलांना घ्यायचं ना. तेही मागे लागले असतात की अरे बाबा आम्हाला कुठेतरी घेऊन चल. जाता जाता कुक्कुट ऋषीच्या आश्रमात गेले. कुक्कुट ऋषीच्या आश्रमात गेल्यानंतर त्या आश्रमात कोणीही नव्हतं. त्यांना विचारलं की स्वामी तुमच्या आश्रमात कोण आहे? तर म्हणे माझे आई वडील आहेत, मी आहे. रात्री झोपले, सकाळी 3:30 वाजता कसलासा आवाज आला म्हणून अंगणात येतात.
अंगणात आल्यानंतर पाहतात सुंदर सुंदर स्त्रिया, अगदी लक्ष्मी दिसाव्या अशा, कोणी झाडतायत, कोणी पुसतायत, कोणी काही करतायत, हे सगळं काय चालू आहे म्हणून मोठ्या आश्चर्याने आले. ते काही माणसं पण दिसतात आणि तेव्हा हे म्हणतात की हे ऋषी माझ्याशी खोटे बोलले म्हणून भांडायला. ऋषी उठा, खोटे का बोलले? मी खोटा नाही बोललो. हे कोण आहेत मग? इतक्या सुंदर सुंदर स्त्रिया तुम्हाला आहेत आणि इथे काम करता, शोभतं का तुम्हाला? ते म्हणे बाबा तू त्यांना जाऊन विचार ना त्या कोण आहेत. ए इकडे, तू कोण आहे? ते म्हणे मी गंगा. तू कोण आहेस ग? मी कावेरी. तू कोण आहेस? मी सरस्वती. तू कोण आहेस? मी यमुना. हा कोण आहे? तो म्हणे पुष्कर. तो कोण आहे? तो म्हणे मानस. तो कोण आहे? तो बिंदू. म्हणे हे तर तीर्थांचे नाव आहे. म्हणे आम्ही त्याच आहोत, आम्ही पवित्र नद्या आहोत, हे पवित्र तीर्थ आहेत. मग इथे का आले? जे आपल्या धर्मकार्यात, आपल्या सद्गुरु कार्यात आणि त्यांना अपेक्षित अशा कार्यात, आपल्या कर्तव्यात उदात्त हेतूनी रत असतात, अशा पवित्र लोकांच्या सेवेत राहून आमच्या ठाई जे कलंकित लोक स्नान करतात ते पाप धुण्यासाठी आम्ही अशा भक्तांच्या घरी जातो. त्याच ठिकाणी पत्नीला सांगितलं तुला कुठे जायचं असेल तर जा, आई वडिलांना घेऊन चाललो. सरळ आपल्या घरी येतात. आल्यानंतर माता पित्यांची सेवा करतात. आपल्या जन्माचा अनेक विकार वासनांचा वीट येतो. पांडुरंग घरी आले, वीट फेकली म्हणजे काय ब्रिक होती काय? जीवनामध्ये वीट याव्या अशा अनंत गोष्टी आहे, त्याचा आम्हाला वीट येत नाही. आणि म्हणून वीट याव्या अशा अनेक गोष्टींना त्यांनी जे फेकलं, प्रभू म्हणतात की तुझ्यावर अशी कृपा करतो की या पुन्हा विकार वासनांना तुझ्या जन्मात जीवनात मी